हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. गरमी चालू झाली आहे तर चला बनवूया 4 समर स्पेशल ड्रिंक. तर आपण सुरुवात करतोय लिंबाच्या सरबतापासून. तर त्याच्यासाठी आपण लिंबू घ्यायचे आणि एका पातेल्यात असं हाफ लेमन मी पिळून घेतलं आहे. पातेलं जरा असं ब्रॉड घ्यावं म्हणजे साखर लवकर विरघळायला मदत होते. लिंबू पिळून घेतल्यानंतर मी त्याच्यात टाकलं आहे थोडंसं मीठ आणि त्याच्यानंतर एका ग्लास सरबतासाठी मी 2.5 चमचीसारखी साखर घेतली आहे आणि माझ्याकडे थंड पाणी नव्हतं म्हणजे मी आईस क्यूब टाकले आणि एका ग्लासापेक्षा कमी मी पाणी घेते आणि चमचीच्या मदतीने साखर छानपैकी विरघळवून घेते. अशा रीतीने साखर विरघळवून घ्यायची आहे आणि ते झाल्यानंतर आता आपलं लिंबाचं सरबत रेडी आहे. तर चला सर्व करूया. तर हे असं मी ग्लासमध्ये सर्व करते आणि त्याला मी डेकोरेट पण करून घेतले आणि गरमीच्या सीझनमध्ये हे सरबत खूप रिफ्रेशिंग वाटतं. आता दुसरं समर ड्रिंक आहे वॉटरमेलन ज्यूस. आता वॉटरमेलनची सीझन आहे तर चला बनवूया वॉटरमेलन ज्यूस. त्यासाठी आधी मी मिक्सरमध्ये 1 बाउल भरून वॉटरमेलनचे असे पीसेस करून घातले. त्याच्यानंतर त्याच्यात मी लिंबू पिळून घेतलं आहे. त्याच्यानंतर 2 चमची साखर टाकली आहे की वॉटरमेलन थोडंसं कमी गोड होतं आणि त्याच्यानंतर मी त्याला मिक्सरमध्ये लावून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर हे सूप स्ट्रेनर का ज्यूस स्ट्रेनर त्याच्याने मी अशा रीतीने हे स्ट्रेन करून घेते म्हणजे जो जाड गर आहे आणि बिया त्या बऱ्याचपैकी वेगळ्या होऊन जातात आणि रेडी आहे आपलं वॉटरमेलन ज्यूस. आता आपण चला त्याला सर्व करूया आणि त्याला मी डेकोरेट केलं आहे पुदिना लीव्सनी आणि गरमीच्या सीझनमध्ये वॉटरमेलन ज्यूस खूप रिफ्रेशिंग लागतं. तर आता तिसरं ड्रिंक आहे ते आहे चिकू मिल्कशेक. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडेल. तर आधी साहित्य पाहून घेऊया. त्यासाठी आधी 1 ग्लास मी दूध घेतलं आहे आणि 1 वाटी मी चिकू घेतले. 4 सारखे चिकू होते ते मी कापून घेतले आणि व्हॅनिला आईस्क्रीम. तर आता मिक्सरच्या जारमध्ये चिकू टाकूया. त्याच्यानंतर मी थंड दूध टाकलं आहे, चिल्ड मिल्क असं टाकलं आहे आणि त्याच्यानंतर व्हॅनिला आईस्क्रीम टाकलं आहे. अगर तुमच्याकडे व्हॅनिला एसेन्स असेल तर ते पण तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर थोडीशी साखर टाकली आहे आणि त्याच्यानंतर मी चॉकलेटचा थोडासा छोटासा पीस टाकला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त चॉकलेट टाकू शकता आणि त्याच्यानंतर थोडेसे असे ड्रायफ्रूट्स टाकलेत. तर ते टाकून आता मी ते मिक्सरला लावून घेते आणि रेडी आहे हा मस्त असा चिकू मिल्कशेक. तर तुम्ही पाहू शकता छान असा चिकू मिल्कशेक रेडी झाला आहे. तर चला आपण त्याला सर्व करूया आणि त्याला आता मी डेकोरेट करते. हा चॉकलेटचे जे पीसेस आहे त्याच्यानी मी डेकोरेट करणार आहे आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा चॉकलेटी चिकू मिल्कशेक रेडी आहे. आणि 4th आहे मोस्ट स्पेशल आणि फेवरेट, फक्त माझं नाही पण सर्व फॅमिली मेंबर्सचं असं मँगो थिक शेक. आणि एकदा हा असा थिक शेक बनवल्यानंतर मी तुम्हाला सांगू शकते की तुम्ही ऑलवेज असाच थिक शेक बनवणार. हा इतका मस्त थिक शेक होतो आणि इतका टेस्टी लागतो की मी तुम्हाला सांगेल की नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. तर चला साहित्य पाहूया. तर त्यासाठी मी आधी हापूस आंबा घेतला आहे, त्याचे मी पीसेस करून घेतले. त्याच्यानंतर हे आहे दूध, त्याला फ्रीझरमध्ये ठेवून त्याला मी आईसमध्ये कन्वर्ट केलं आहे आणि ह्याच्याने काय असा मॅजिक इफेक्ट होतो ते तुम्ही पुढे पाहालच. तशा रीतीने मी दुधाला आईसमध्ये कन्वर्ट केलं आहे आणि त्याच्यानंतर मी मँगो आईस्क्रीम घेतलं आहे. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. तर आधी मिक्सरच्या जारमध्ये हे मँगो पीसेस मी थोडेसे बारीक करून घेतले आहेत, मिक्सरला लावून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यानंतर हे जे आईस आहे, मिल्क आईस म्हणू शकतो आपण, ते मी टाकलं आहे मिक्सरच्या जारमध्ये आणि 2 सारखे स्कूप मी आईस्क्रीमचे टाकलेत, मँगो आईस्क्रीमचे. तुमच्याकडे अगर एसेन्स असेल तर ते पण तुम्ही टाकू शकतात. आणि हा मिक्सरला फिरवून घेतले आणि तुम्ही पाहू शकता की असा किती छान थिक शेक रेडी झाला आहे. तर चला आपण सर्व करूया आणि तुम्ही पाहू शकता सर्व करताना की हा शेक किती थिक झाला आहे.
आणि टेस्टलाही तितकाच खूप छान लागतो आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असा थिक शेक रेडी झाला आहे, मँगो थिक शेक. आणि त्याला मी डेकोरेट करत आहे मँगो पीसेसनी आणि रेडी आहे मँगो थिक शेक. थँक्यू एव्हरीवन.